जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी ज्या पण विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे कालपासनं एकच प्रश्न येत आहे की सर कट ऑफ किती जाईल, कट ऑफ किती जाईल आणि कट ऑफ किती जाईल. ठीक आहे, हाच प्रश्न सर्व विद्यार्थी विचारत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हालाच नाही आम्हाला पण पडलेला आहे, पण याचं उत्तर हे तुम्हीच देऊ शकता. ते कसं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल हे विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी जवळपास पाहत असतात आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की फायनली पोलीस शिपाई असो, पोलीस शिपाई चालक असो किंवा कारागृह असो, मुंबईसाठी नेमका कट ऑफ किती जाईल. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये एक तुमची हेल्प घेणार आहोत. ती हेल्प तुम्हालाच करायची आहे. ती कशी तर पहा, आपण विद्यार्थी मित्रांनो एक काम करू शकतो. तुम्ही 96 65 31 03 34 हा आपला चॅनलचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. काय आहे? 96 65 31 03 34 हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे JS स्टुडिओ म्हणून. आणि सेव्ह करून तुम्ही काय करायचं आहे, पुढची प्रक्रिया सांगतो. नंबर सेव्ह करून घ्या आणि फक्त व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर तुमची कास्ट, त्यानंतर तुम्ही पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरला असेल किंवा पेपर दिला असेल तर पोलीस शिपाई म्हणून लिहायचं किंवा PC म्हणून लिहायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपण सुरुवातीला पोलीस शिपाईसाठीच कट ऑफ काढतो आहे, त्यानंतर चालकसाठी आणि त्यानंतर कारागृहासाठी. तर जे जे विद्यार्थी पोलीस शिपाईसाठी असतील त्यांनी खास करून हे लक्ष द्या. तुम्ही चालकवालेसुद्धा पाठवू शकता. ठीक आहे. अशाच प्रकारे तर पाका तुमचं नाव पाठवायचं पूर्ण, त्यानंतर तुमची कास्ट पाठवायची आहे, त्यानंतर तुम्ही मेल असाल तर मेल पाठवा आणि फिमेल असाल तर फिमेल पाठवा, म्हणजे पुरुष किंवा महिला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आलेले मार्क कसे पाठवायचं, जर तुमचं ग्राउंड असेल 38चं आणि तुमची लेखी असेल 88 आणि इथे टोटल करून पाठवायचे. ठीक आहे. काही विद्यार्थी इतकेच मार्क पाठवता, टोटल आम्हाला करायला लागतं बघ. तर पूर्ण टोटल करून आणि मार्क असे पाठवायचं. हे असे का पाठवायचे तर यावरून अंदाज येतो आपल्याला की नेमकं विद्यार्थ्यांना लेखीमध्ये मार्क किती पडलेले आहे. ठीक आहे. नाहीतर म्हणा डायरेक्ट काही विद्यार्थी 135 मार्क पाठवून देतात. तर यावरून अंदाज कसा लागेल की याचं ग्राउंड किती आहे काय. जर तुमचं ग्राउंड 45 असेल तर तुमचं स्कोर हा कशामुळे वाढला हे आम्हाला समजलं नाही ना. तर त्यामुळे संपूर्ण पाठवा. आम्ही जसं सांगतो कसं पाठवायचं, ग्राउंडचे मार्क, त्यानंतर लेखी उदाहरणार्थ तुम्हाला 88 आणि टोटल करून इथं पाठवायची. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मेल आहे की फिमेल आहे ते क्लिअर पाठवा. त्यानंतर संपूर्ण कास्ट, जर तुम्ही OBC असेल तर OBC पाठवा, तुम्ही EWS असेल तर EWS पाठवा, SCBC असेल तर SCBC टाका, SC असेल तर SC पाठवा, चालक असेल तर चालक पाठवा, शिपाई असेल तर शिपाई पाठवा आणि कारागृह असेल तर कारागृह पाठवा. ठीक आहे. आणि नाव संपूर्ण पाठवा. त्यानंतर सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहेत ते सुद्धा पाठवू शकता. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व पाठवल्यानंतर आपण जास्तीत जास्त तुमचे मार्क आले विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त तर कट ऑफ आपण काढण्यामध्ये तुमची हेल्प करून देणार आहे. कारण की आपल्याला एक अंदाज आला की नक्कीच तुमचा कट ऑफ आपण जवळपास बरोबर काढण्यात तुमची हेल्प करू शकणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी कसं पाठवायचं एकदा पुन्हा बघून घ्या. तुमचं नाव पाठवायचं, कास्ट पाठवायचं, मेल फिमेल पाठवायची, तुमचे मार्क पाठवायचे. मार्क कसे पाठवायचे ते सांगितलेलं आहे मी. आणि तुम्ही यासोबतच पोलीस पाल्य असाल मधून फॉर्म भरला असेल किंवा प्रकल्पग्रस्तमधून फॉर्म भरला असेल, भूकंपग्रस्तमधून फॉर्म भरला असेल, होमगार्डमधून फॉर्म भरला असेल, माजी सैनिकमधून फॉर्म भरला असेल तर ते क्लिअर पाठवा. त्याच्यासोबतच कास्टसोबतच ते पाठवायचं. ठीक आहे. तर एखाद्या उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने उदाहरणार्थ त्याचं नाव, ठीक आहे, XYZ जे काही आहे ते, त्यानंतर त्याची कास्ट उदाहरणार्थ समजून घ्या OBC. ठीक आहे. आणि त्याला मार्क आहे 138 + 88. ठीक आहे. आणि सोबतच त्याची शिपाई या पदासाठी भरला आहे, सोबत शिपाई लिहायचं. ठीक आहे. पोलीस शिपाई, मुंबई पोलीस शिपाई लिहायचं किंवा PC लिहिलं तरी चालेल. ड्रायव्हरसाठी ड्रायव्हर स्पेशल लिहा आणि सोबतच सर्वांनी व्यवस्थित पाठवायचं आहे आणि मेल फिमेल क्लिअर पाठवायचं आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ आणखी एक सांगतो,
जर तुमचं नाव पाठवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही महिला असेल तर तुम्हाला ग्राउंडला उदाहरणार्थ मार्क आहे 35 आणि लेखीला मार्क आहे 82, तर असं पाठवायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही फिमेल असाल तर फिमेल पाठवायचं आहे. सोबतच तुम्ही जर शिपाईसाठी भरला तर शिपाई पाठवायचं, चालक असेल चालक पाठवायचं, ठीक आहे. असं पाठवायचं आणि कास्ट पाठवायची क्लिअरमध्ये. आणि उदाहरणार्थ जर तुम्ही शिपाईसाठीच असेल XYZ तुमचं जे काही नाव आहे ते पाठवलं. त्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ EWSमधून आहात आणि सोबतच तुम्ही होमगार्डसुद्धा आहे तर होमगार्ड पाठवा. त्यानंतर तुमची मार्क उदाहरणार्थ समजून जा 32 ग्राउंडला आहे आणि तुम्हाला लेखीला 72 मार्क पडले आहे, तर असे क्लिअर मार्क पाठवा आणि किती पण मार्क पडले असेल बिंदास पाठवा. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त मार्क आले की आपण कट ऑफ काढू आणि या चॅनलवर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्यात येईल. आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, तिथे आपण पोल घेणार आहोत. धन्यवाद.